नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर यूट्यूब चॅनलवरील निश्चिंतच्या या 14व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, आपण तर जाणता या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आयुर्विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीतील काही ठळक बाबी मी उलगडून दाखवतोय, सांगतोय. तर आजही एक छोटीशी बाब मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. राव, होतं असं ना की तुम्ही आम्ही जे काही गुंतवणूक करत असतो, एखाद्या म्युच्युअल फंडामधली म्हणा किंवा सोनं नाणं घेतो किंवा काही शेअर्समध्ये आपण काही पैसे गुंतवतो, त्याच्यामध्ये आपण बराचसा इंटरेस्ट घेत असतो. पण लाईफ इन्शुरन्स म्हटलं ना की ते घेऊन टाकलं जातं आणि ते 40-50 पानी डॉक्युमेंट कोण वाचत बसणार राव. ते आलं की कपाटात ठेवून दिलं जातं आणि मग त्याचे आपण रीतसर हप्ते पुढचे भरत जातो. तर त्यातली एक छोटीशी बाब आहे आणि त्याला आपण एक नाव देऊया आजच्या एपिसोड करता, डेथ क्लेम सेटलमेंट ऑप्शन्स. अरे वा 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 वा, अलभ्यलाभ अलभ्यलाभ. सुमितच्या आईने पूजाचं आणि तिच्या यजमानांचं म्हणजेच मिस्टरांचं स्वागत केलं. सुमितची आई मनीषा आणि पूजा दोघी जीवाभावाच्या बालमैत्रिणी. पण झालं असं, मागे 3-4 वर्षापूर्वी पूजाच्या मिस्टरांची बदली दुबईला झाली आणि मधल्या काळामध्ये या दोघी मैत्रिणींचा संपर्कच तुटला आणि आज अचानक पूजा दारात उभी. अगं काय ग, सुमितचं लग्न ठरवलंस आणि मला काही कळवलं पण नाही. पूजा लटक्या रागात विचारती झाली. तेवढ्यात तिथून सुमित आला. हॅलो मावशी, अगं केव्हा आलीस? अरे हे बघ, तुझ्या पुढे आत्ताच आले 5 मिनिटापूर्वी. अरे काय, लग्नाची खरेदी जोरदार चालू आहे? अगं हो, एकदम ना दणक्यात लग्न करणार आहे. माझा आवडता तो लेक व्ह्यू रिसॉर्ट बुक केलाय, चांगला 3 दिवसाकरता. आणि मेनू म्हणशील ते एकदम डिफरंट आहे मावशी. म्हणजे आपल्या संगीतला ना मस्तपैकी चाट काउंटर आणि इटालियन काउंटर पण आहे. आणि हळदीला म्हणशील ना तर मावशी मस्त हुरडा आहे आणि वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि चवीला झणझणीत मिरचीचा ठेचा आहे. आणि हो मावशी, इंडो वेस्टर्न फ्युजनही आहे. सुमितच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे लग्न मोठ्या थाटात पार पडलं. ठरल्यापेक्षा थोडा जास्तच खर्च झाला, पण सुमितच्या आईने कोणतीही आडकाठी केली नाही. ती त्याच्या डोळ्यात त्याच्या वडिलांचा आनंद बघत होती. तेच ते सदा चमकणारे, हसणारे डोळे. मागच्या वर्षी कायमचे रीतिरिवाजानुसार ठरलेलं लग्न हे वर्षाच्या आत होणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे लग्न कार्य चांगल्या थाटामाटात पार पडलं. लग्नामध्ये सुमितच्या वडिलांची इन्शुरन्सची रक्कम ही बरीचशी खर्च झाली. आता सुमितच्या आईपुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला, कारण तिच्या खर्चासाठी तिला ह्याच रकमेवरती अवलंबून राहायचं होतं. ती राहिलेली होती, पण आता बरीचशी रक्कम लग्नामध्ये खर्च झाल्यामुळे ती आता मोठ्या पेचात पडली की आता करायचं काय. तर मंडळी, काय करायचं? तर हा जो काही डेथ क्लेम एकत्रितरित्या म्हणजे लमसम दिला गेल्यामुळे असा जो काही अनाहूत खर्च त्या प्रसंगाला झाला, तर अशी वेळ जर का आपल्या जोडीदारावरती येऊ द्यायची नसेल तर आपल्याला एक गोष्ट करता येईल. काय सांगतो. तर हा जो काही एकरकमी डेथ क्लेम दिला जातो, तो एकरकमी न घेता 5 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा 15 वर्षाच्या हप्त्यामध्ये घेण्याची सुविधा उपलब्ध असते. तर त्यामुळे आपण हा जो प्रसंग सुमितच्या आईवरती आला, त्या प्रसंगातून आपल्या जोडीदाराची आपण सुटका करू शकतो म्हणा, किंवा आपण अशा प्रकारे तिचं आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला जरूर आम्हाला कळवा. सोशल मीडियावरती माझं हँडल आहे मिलिंद निश्चिंत. धन्यवाद.